मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये निर्णायक बैठक घेऊन निवडणुकीमध्ये उमेदवार लढवण्याचा मनोज जरांगे पाटील यांनी निर्णय घेतलाय। मी राजकारणात येत नाही, मात्र अपक्ष उमेदवार असणाऱ्यांना पाठिंबा देत असल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे। दरम्यान त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। मनोज जरांगे पाटील यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। अंतरवाली सराटीमध्ये आपण पाहताय निर्णायक बैठक सुरू आहे। मोठ्या संख्येमध्ये राज्यभरातून या ठिकाणी समाज बांधव आलेले आहेत। जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत। पाटील तुमच्या मागे उभा असलेली ताकद तुमच्या समोर आहे, काय वाटतंय? नाही, समाजानेच निर्णय घेतला। आम्ही फक्त मार्गदर्शन करा म्हणजे त्यांचं म्हणणं होतं 20-20 हजार फॉर्म भरायचे। म्हणलं त्याने लॉस होईल, समाजाची ताकद विखराल, आपल्या समाजाची ताकद विखराल। समाजाची ताकद जर विकारली, समाजाला 7 महिन्यात हारू दिलं नाही तर आता कसं हारून द्यायचं? तर ते काय होईल, यांनी काय केलं असतं, इतके फॉर्म भरले असते तर 20-25 दिवस निवडणूक थांबली असते, काहीतरी पर्याय काढलाच असता, पुन्हा आपलं मत विकारलं असतं। मराठ्यांची शक्ती मतातून दिसणं गरजेचं। त्यांना 2 पर्याय दिले। पहिला पर्याय की जे पक्ष आहेत, सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, त्यांना पाठिंबा देऊन टाका, त्यांच्याकडून लेखी घ्या, बॉन्डवर घ्या, त्यांच्या खासदारकीच्या पत्रावर घ्या की सगळ्या स्वारींच्या अंमलबजावणीसाठी आवाज होतो, ते त्यांना अमान्य आहे। मग दुसरा पर्याय एकच आहे ना, महाविकास आघाडीकडून किंवा सत्ताधाऱ्याकडून आपण राजकारण नाही करू शकत। मग कायद्यानं तुम्हाला अधिकार दिले लोकशाहीनं एक उमेदवार देऊन टाका, अपक्ष म्हणून सगळ्या जाती धर्माचे देऊन टाकायचे आणि मोकळा व्हायचं। ज्याच्यावर अन्याय झाला, आता ते आपले जिरवायला निघालेत म्हणजे त्यांचे जिरवाच लागेल ना। तर तुमचा एक पॅटर्न असतो तो म्हणजे डाव टाकायचा, तर आता डाव टाकणं म्हणजे जिरवायचाच डाव टाकताय का तुम्ही आता? मग त्यांना टाकायला जमले का? आमच्यावर गुन्हे दाखल कर, खोट्या SITनी कशात आम्ही सत्यावर आणायचं आणि त्या सत्याचा वापर आमच्यासाठीच बनवायचा। बदनाम करायचं, कोणचे व्हिडिओ आण, कुठं काही आण, हे रेकॉर्डिंग आण, हे आणायचं। हे जमतं तुम्हाला? मग तुम्हाला जर हे जमतं तिथं बसून आम्ही दिल्या जागेवर, मग यांना तिथं बसून त्यांना जमून आरक्षण द्यायचं, कशाला ताण घ्यायचा, कोणी देऊन टाकायचा आणि मोकळं व्हायचं धडाधड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।